सध्या महाराष्ट्रात आणि एकूणच भारतात मोदी सरकार आहे। लोकसभेत जरी भाजपचं गणित थोडं फिसकटलं आणि अगदी काटावर सरकार आलं असलं तरी विधानसभेत मात्र महाराष्ट्रात भाजपनं धुमाकूळ घातला आणि या यशाला लाडकी बहीण या योजनेचं यश असंही म्हटलं गेलं। पण राहुल गांधी भाजपवर मतं चोरल्याचा आरोप करत आहेत, तोही पुराव्यासोबत। जाणून घेणार आहोत काय आहेत ते पुरावे आणि खरंच भाजपनं मतांची चोरी कशी केली। प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार, मी सारिका। प्राईम संवाद या यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते। महाराष्ट्र विधानसभा निवडणूक पार पडल्यापासून राहुल गांधी हे सातत्यानं भाजपवरती मतांचा घोटाळा केल्याचा आरोप करतात, पण यावेळी त्यांनी केलेले आरोप गंभीर रूप घेताना दिसतात। जाणून घेऊया की राहुल गांधी पत्रकार परिषदेत नक्की काय म्हणाले। आता राहुल गांधी यांनी गुरुवारी पुन्हा एकदा निवडणूक आयोगावर लोकसभा व विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र आणि कर्नाटकात गैरप्रकार केल्याचा आरोप केला आणि हा आरोप ते सातत्यानं करतात। पण महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत 40 लाखांहून अधिक मतं संशयाच्या भोवऱ्यात आहेत असं राहुल गांधी यांचं मत आहे आणि निवडणूक आयोग याबाबत गप्प का आहे असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय। यावेळी त्यांनी पुराव्यानिशी सादरीकरण करत निवडणूक आयोगानं भाजपशी संगनमत करून निवडणुका चोरल्याचा आरोप केलाय। राहुल गांधी यांनी गुरुवारी मतदार यादी पडताळणीतील अनियमिततेवर सादरीकरण केलं। महाराष्ट्र आणि कर्नाटकची मतदार यादी पडद्यावर दाखवताना दोन्ही राज्यांच्या मतदार यादीत संशयास्पद मतदार आहेत। त्यासोबतच महाराष्ट्राचे निकाल पाहिल्यानंतर निवडणुकीमध्ये मतांची चोरी झाली याची खात्री पटली। आयोगानं मशीन रिडेबल मतदार यादी न दिल्यानं निवडणूक आयोगानं भाजपशी संगनमत करून महाराष्ट्राची निवडणूक चोरली आहे। त्याचप्रमाणे कर्नाटकात वेगवेगळ्या बूथच्या मतदार यादीत एकाच व्यक्तीचं नाव आहे। यादीत अनेक ठिकाणी लोकांचे फोटोही नाहीत। त्याचवेळी अनेक ठिकाणी बनावट पट्टे सुद्धा लिहिले गेले आहेत असा दावा पुराव्यांसकट राहुल गांधी सध्या करतायत। महाराष्ट्रात जी विधानसभा निवडणूक पार पडली त्यावेळी 5 महिन्यात इतके मतदार कसे वाढले जे मागच्या 5 वर्षात सुद्धा वाढू शकले नव्हते। महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीनंतरच्या 5 महिन्यात 40 लाख मतदार वाढले। ही बाब आश्चर्यकारक होती। तसंच संध्याकाळी 5 वाजल्यानंतर मतदान हे मोठ्या प्रमाणावर वाढलं। मतांची चोरी 5 मार्गांनी करण्यात आली। भाजपनं मतांची चोरी कशी केली हे राहुल गांधींनी सांगितलं। 5 प्रकारे ही चोरी करण्यात आली। डुप्लिकेट वोटर्स म्हणजेच एका मतदाराचं नाव मतदार यादीत जास्त वेळा येणं, खोटे पत्ते आणि तपशील मतदारांचे खोटे पत्ते देऊन आणि बनावट ओळख निर्माण करून एकाच पत्त्यावर 50 ते 60 लोक राहत असल्याचं दाखवण्यात आलं। प्रत्यक्षात त्या ठिकाणी 4 ते 5 जण राहतात। चुकीचे फोटो वापरण्यात आले, जे मतदार यादीत स्पष्ट दिसणार नाहीत असे फोटो जे नीट ओळखताच येणार नाहीत। फॉर्म 6चा दुरुपयोग करूनही मतदार याद्यांमध्ये घोळ केला गेला असे 5 प्रकार राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेतून समोर आणले। सोबतच यावेळी निवडणूक आयोग इलेक्ट्रॉनिक डेटा का देत नाही? आम्ही वारंवार आयोगाकडे डेटा मागितला पण तो आम्हाला देण्यात आला नाही। निवडणूक आयोगानं आम्हाला उत्तर देण्यासही नकार दिला। देशात बनावट मतदान होत आहे ही चोरी पकडण्यासाठी आम्हाला बराच वेळ लागला। या मतदार यादीत अनेक लोकांच्या वडिलांच्या नावासमोर काहीतरीच लिहिलेलं होतं। मतदार यादीतील अनेक घरांचे पत्ते बोगस आहेत। डुप्लिकेट मतदारांची संख्या खूप जास्त आहे। 3 वेळा मतदान करणारे 11,000 संशयास्पद लोक आहेत। हे लोक आले कुठून? एकाच पत्त्यावर 46 मतदार कसे काय राहत आहेत? याच पत्रकार परिषदेत बोगस मतदारांच्या माहितीबरोबरच फॉर्म 6चा दुरुपयोग झाल्याचा आरोप सुद्धा राहुल गांधींनी केला। यासाठी त्यांनी एका 70 वर्षीय वृद्ध महिलेचं उदाहरण दिलं। या महिलेच्या नावानं 2 वेळा फॉर्म भरण्यात आला। तसंच त्यांच्या नावानं 2 वेळा मतदान झाल्याचंही राहुल गांधी यांनी दाखवून दिलं। 33,692 मतदारांची एका मतदारसंघात अशा प्रकारे नोंदणी झाल्याचं गांधी यांनी दाखवून दिलं। या सर्व उमेदवारांचं वय 70 ते 95 वर्षांच्या घरात असल्याचंही ते म्हणाले। सोबतच त्यांनी स्क्रीनवर कर्नाटकच्या महादेवपुरा मतदारसंघाची मतदार यादी दाखवून गंभीर आरोप केले। त्यांनी सांगितलं की इथले एकूण 6.5 लाख मतांपैकी तब्बल 1 लाख मतं चोरीला गेली आहेत।
काँग्रेसच्या तपासणीत समोर आलं आहे की मतदार यादीत चुकीचे पत्ते, एकाच पत्त्यावर मोठ्या प्रमाणात मतदार आणि डुप्लिकेट मतदारांची संख्या जास्त आहे। त्यामुळेच काँग्रेसला कर्नाटकात 16 जागा मिळण्याऐवजी केवळ 9 जागा मिळाल्या असा दावा त्यांनी केला। या गमावलेल्या 7 जागांपैकी त्यांनी बेंगळुरू सेंट्रल मतदारसंघाचं उदाहरण दिलं। इथल्या लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपच्या मतांमध्ये 32,707 मतांचा फरक होता, पण महादेवपुरा विधानसभा जागेवर दोन्ही पक्षांच्या मतांमध्ये 1,14,046 मतांचा फरक आहे। यावरूनच 1 लाखांहून अधिक मतांची चोरी झाल्याचं दिसून येतं। यावेळी राहुल गांधी यांनी भाजपसोबत निवडणूक आयोगावर सुद्धा गंभीर आरोप केलेले आपल्याला दिसून येतंय। तर यावर आता निवडणूक आयोगाची काय प्रतिक्रिया आहे ते सुद्धा आपण जाणून घेऊया। तर निवडणूक नियमांच्या अंतर्गत कोणत्याही व्यक्तीनं मतदार यादीच्या वैधतेबाबत प्रश्न उपस्थित केल्यास त्याला रेखी पुरावे द्यावे लागतात। गांधी यांनी नियम 20(3)(ब) अंतर्गत प्रतिज्ञापत्रावर सही करून संबंधित मतदारांची नावं द्यावीत, त्यामुळे आम्हाला या दाव्यांचा तपास करता येऊ शकेल, गरज पडल्यास कायदेशीर कारवाईही करता येऊ शकेल, असं कर्नाटकच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यानं राहुल गांधी यांना पत्र पाठवलं। तर केंद्रीय निवडणूक आयोगानं सोशल मीडिया साईट Xवर राहुल गांधी यांच्या पत्रकार परिषदेचा व्हिडिओ शेअर करून तो दिशाभूल करणार असल्याचं स्पष्ट केलं। राहुल गांधी निवडणूक आयोगाला योग्य पुरावे देणार का? आणि ज्या लोकशाहीवर आपण इतकं प्रेम करतो तिचं अस्तित्व आता खरंच भाजप नष्ट करतोय का? भाजपनं खरंच मतांची चोरी केली आहे का? याबद्दलची एक नागरिक म्हणून तुमची मतं काय आहेत हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।